RBI असिस्टंटचे जे नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन ज्याला आपण टेंडर नोटीस म्हणतो, ही काल पब्लिश झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये RBI असिस्टंटसाठीचं डिटेल नोटिफिकेशन येईल. आता या नोटिफिकेशनच्या माध्यमातून बरेच वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन असतात, तर त्यावेळेस ते आपण एक्सप्लेन करूच. पण आजचा व्हिडिओ हा इतका महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण मिस केला तर मी गॅरंटीने सांगतो तुमचं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की जेव्हा जेव्हा काही विद्यार्थी अप्लाय करतात तेव्हा ॲप्लिकेशनमधले काही इम्पॉर्टंट क्लॉज असतात, ते क्लॉज बरेचदा न वाचता आपण अप्लाय करतो. आणि मी स्वतः अनुभवलं आहे की सिलेक्शन झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे रिजेक्ट झाले. त्याच्यामुळं हा वीडियो अत्यंत महत्त्वाचा है, शेवटपर्यंत बघा. ये वीडियो मैं हिंदी में भी बना रहा हूँ बिकॉज ये वीडियो का इंपॉर्टेंस बहुत ज़्यादा है. बहुत ज़्यादा लोग अप्लाई करते, सिलेक्ट होते, फाइनली सिलेक्ट होते और डॉक्यूमेंट वेरिफिकेशन में से बाहर निकल जाते. तो ये वीडियो मैं हिंदी और मराठी दोनों लैंग्वेज में बना रहा हूँ. तो पहिल्यांदा अपन सर्व हे मराठीत समझून घेऊया. पहले हम लोग सब मराठी में समझ लेते और उसके बाद में सब ये चीज़ें मैं हिंदी में आपको एक्सप्लेन कर दूंगा. तर पहिल्यांदा आपण मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप गोष्टी समजून घेऊ की EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि काय यासाठी अप्लाय करताना असे क्लॉजेस हे RBI देतं. हा व्हिडिओ मी RBI साठीच का बनवतोय, कारण RBIचेच क्लॉजेस थोडेसे विचित्र असतात किंवा RBI साठीच हा नियम लागू पडतो. बाकी SBI असेल, IBPS असेल त्या केसमध्ये याची गरज पडत नाही, पण RBI साठी हा नियम लागू पडतो. म्हणून RBI साठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. मी गॅरंटीने सांगतो अख्ख्या यूट्यूबवर तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कुणीही देणार नाही. त्यामुळं माहिती शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने बघा आणि त्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माहितीला कमेंट करून सांगा की हो सर माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हा जो व्हिडिओ आहे हा महत्त्वाचा काय. बघा, आता आपण 2026 मध्ये आहोत. आजची डेट आहे 5 फेब्रुवारी 2026. 5 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. जर मी माझं एखादं सर्टिफिकेट काढतोय किंवा माझं इन्कम टॅक्स भरतोय, आजच्या डेटला भरतोय, तर माझा इन्कम टॅक्स जो आहे हा फायनान्शियल इयर 2024-25 चा जाणार. आज जर मी भरतोय तर, बरं का, आजच्या डेटला जर मी भरतोय तर फायनान्शियल इयर 2024-25 झाला. म्हणजे आजच्यासाठी माझं इयर जरी 2026 चालू असलं तरी माझं फायनान्शियल इयर कोणतं चालू आहे आणखी 2024-25. मग जेव्हा तुम्ही एखादं सर्टिफिकेट काढता त्याचं फायनान्शियल इयर 2024-25 असतं. जरी तुम्ही ते 1 एप्रिल 2000 बघा, फायनान्शियल इयर 2024-25 कुठपासून कुठपर्यंत असतं तर 31 मार्च 2025 पर्यंत आणि 1 एप्रिल 2025 पासून पुढचं इयर वेगळं लागतं. मग जर मी 1 एप्रिल 2025 नंतर कोणतंही सर्टिफिकेट काढतोय तर ते कन्सिडर केलं जातं फायनान्शियल इयर 2024 आणि 2025. मग जर मी OBC कॅटेगरीला बिलॉंग करतोय, जर मी OBC कॅटेगरीला बिलॉंग करतोय, जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ही माहिती अत्यंत महत्त्वाची. RBI ऑफिस अटेंडंटच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा ही माहिती दिली होती आणि RBIच्या मागच्या वर्षीच्या असिस्टंटच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा ही माहिती दिली. मग ही माहिती काय म्हणते, ही माहिती अशी म्हणते की सध्या लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन बघा, OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लागेल, त्याला लागेल सेंट्रल OBC सर्टिफिकेट. मग तो कुठल्याही राज्यातून बिलॉंग करत असेल तरी त्याला सेंट्रल OBC लागेल. सर सेंट्रल OBC का लागतं, यामुळे लागतं कारण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जाती आहेत, जसं की NTA, NTB, NTC, NTD अशा वेगवेगळ्या जाती आहेत. SCBC, बरोबर. तर या जातींना, या प्रवर्गांना केंद्र सरकार OBC मध्ये टाकतं. म्हणजे केंद्र सरकारमध्ये जर तुम्ही प्रवर्ग बघितले तर जनरल, OBC, EWS, SC, ST हे 5च प्रवर्ग आहेत. पण राज्य सरकारमध्ये जे NT कॅटेगरी येतात किंवा VJNT कॅटेगरी येतात, हे लोक जे ते केंद्र सरकारमध्ये OBC मध्ये जातात. म्हणून तुम्हाला सेंट्रल OBC काढणं आवश्यक आहे. मग हे सेंट्रल OBC कधीचं असावं, हे सेंट्रल OBC फायनान्शियल इयर 2024-25 चा असावं.
फायनान्शियल इयर 2024-25 असावं आणि हे कधी काढलेलं असावं, हे काढलेलं असावं तुमचा फॉर्म भरण्याच्या लास्टच्या डेटच्या अगोदरचं. फॉर एक्झाम्पल आरबीआय ऑफिस अटेंडंटचा लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन ही होती 4 फेब्रुवारी 2026. 4 फेब्रुवारी 2026. तर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ओबीसी सर्टिफिकेट, हे 4 फेब्रुवारी 2026च्या अगोदरचं असावं. जर नंतरचं असेल तर तुम्ही या प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाही, मग तुम्हाला जनरल मधून फॉर्म भरावा लागेल. असं मी नाही बाळांनो, असं नोटिफिकेशन सांगतं. म्हणून लक्षात घ्या सेंट्रल ओबीसी. बरं सेंट्रल ओबीसी काढताना वेगळं नॉन क्रिमिलेअर काढायची गरज पडते का? नाही. सेंट्रल ओबीसी मध्ये नॉन क्रिमिलेअर इन्क्लुडेड असतं. मग सर कसं कळावं की हे सेंट्रलचं आहे का स्टेटचं आहे? बघा जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट बघता वरती लिहिलं असावं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सगळ्यात खाली लिहिलं असावं नॉन क्रिमिलेअरचा क्लॉज, ही ऑर शी डज नॉट बिलॉंग टू नॉन क्रिमिलेअर सेक्शन, डज नॉट बिलॉंग टू नॉन क्रिमिलेअर सेक्शन. तर हे सर्टिफिकेट जे आहे हे तुमचं व्हॅलिड असतं सेंट्रल ओबीसी. तर या सर्टिफिकेटला आपण सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट म्हणतो. वरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलं असेल तर ते केंद्र सरकारचं नाही, ते राज्य सरकार सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट कुठून काढावं? हे सर्टिफिकेट जिथून तुम्ही महाराष्ट्राचं स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट काढलं तिथूनच, म्हणजे तहसील किंवा सेतू सुविधा केंद्रातून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळतं. याचा असं काही फिक्स फॉर्मॅट नाही. हे 1 पेजवालं चालतं, 3 पेजवालं पण चालतं, दोन्ही सर्टिफिकेट चालतात. ठीक आहे. याच्यामध्ये इन्कम लिमिट जी आहे, इन्कम लिमिट, तर इन्कम लिमिट 8 लाख असते. ही इन्कम लिमिट कुणाची असते? ही इन्कम लिमिट पॅरेंट्सची असते. सपोज जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या बँकेत काम करताय आणि तुमचं इन्कम 8 लाखाच्या वर आहे तर तुमचं इन्कम कन्सिडर नाही केलं जात, इथं पॅरेंट्सचं इन्कम कन्सिडर केलं जातं. ओबीसी सर्टिफिकेटसाठी पॅरेंट्सचं इन्कम कन्सिडर केलं जातं. तर ओबीसीसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. एक, तुमचं इन्कम जे 8 लाखाच्या खाली असावं म्हणून तुम्हाला नॉन क्रिमिनल भेटतं, आणि तुम्हाला सेंट्रल ओबीसी लागेल आणि सेंट्रल ओबीसी मध्येच नॉन क्रिमिनलचा क्लॉज असतो म्हणून सेंट्रल ओबीसी लागणार, वेगळं नॉन क्रिमिनल लागणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जो पण असेल, आता आरबीआय असिस्टंटचं अजून नोटिफिकेशन आलं नाही, पण यांचं म्हणणं आहे की 16 फेब्रुवारीला फॉर्म भरणं चालू होणार आहे. तर मोठी कन्सिडर करा की 3-4 मार्चपर्यंत फॉर्म भरणं चालू राहतील. तर त्याच्या अगोदरचं असावं, म्हणजे या 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेट काढून ठेवा बाळांनो, एवढंच सांगेल, दुसरं काही नाही. आणि जर तुम्ही सर्टिफिकेट नाही काढू शकलात तर तुम्ही जनरलमधून फॉर्म भरा, हे पण लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे तो ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पण सेम नियम आहे, तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यूएस लागेल. आता सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जेव्हा लागतं तेव्हा सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटमध्ये पण सुद्धा सेम असतं. इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलं असतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा काही ठिकाणी इंडिया पण लिहिलं चालतं. पण इथं जे एक क्लॉज असतो, इथे एक क्लॉज असतो की तुमची जी कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल मराठा कॅटेगरी आहे, तर मराठा कॅटेगरी ही सेंट्रल लिस्टमध्ये ओबीसी मध्ये येते असं लिहून दिलेलं असतं. सेम हे सुद्धा असा क्लॉज बघा. तुम्हाला नॉन क्रिमिलेअरची गरज नाही. सेंट्रल ईडब्ल्यूएस काढण्यासाठी काही नियम आहेत, जसं 5 एकरच्या आत जमीन असावी, इन्कम 8 लाखांच्या मध्ये असावं. जर इन्कम, आता इथं इन्कम कुणाचं कन्सिडर केलं जातं? इथं इन्कम जे आहे हे पूर्ण फॅमिलीचं कन्सिडर केलं जातं. म्हणजे एखाद्याचे आईवडील शेतकरी आहे, त्यांचं इन्कम 1 लाख आहे, पण एखादा व्यक्ती बँकेत पीओ म्हणून काम करतो आणि त्याचं इन्कम 7 लाख आहे, दोघांचं मिळून 8 लाखाच्या वर जात आहे, तर त्याच्यामध्ये पॅरेंट्स पण इन्क्लूड होतात आणि तुम्ही पण इन्क्लूड होतात. त्यामुळे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी इन्कममध्ये तुमच्या पूर्ण फॅमिलीचं इन्कम कन्सिडर होतं, फक्त पॅरेंट्सचं इन्कम कन्सिडर होत नाही, लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ईडब्ल्यूएस काढायचं असेल तर सेंट्रल ईडब्ल्यूएस काढा. सेंट्रल ईडब्ल्यूएस कसं ओळखायची, तर महाराष्ट्र किंवा इंडिया लिहिलं असेल आणि खालीला असेल ज्या कॅटेगरीला तुम्ही, आता समजा तुम्ही व्हीजेएनटीला बिलॉंग करता किंवा सपोज धनगर कॅटेगरी एक आहे, तर धनगर कॅटेगरी ही सेंट्रल लिस्टमध्ये ओबीसी मध्ये जाते, असं एक शेवटचा कॉलम असतो, शेवटचा पॅरेग्राफ असतो. हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सुद्धा लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जे असेल बिफोर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन लागेल, मग समजा तुमची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 4 मार्च आहे, तर 4 मार्चच्या अगोदर लागेल, म्हणजे आत्ताच्या आत्ता ही प्रोसेस चालू करून टाका. जर सर्टिफिकेट निघालं नाही तर मी तुम्हाला पण सांगतो फॉर्म जनरलमधून भरावा लागेल, ॲप्लिकेशन जनरलमधून करावा लागेल, जनरलमधून अप्लाय करावा लागेल, ही पण तीच कंडिशन आहे. तर
EWS आणि ओबीसी साठी सेम क्रायटेरिया. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरी. आता SC आणि ST कॅटेगरीसाठी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं का? तर बघा, सेंट्रलचं असलं तर वेल अँड गुड, नसलं तर स्टेटचं पण चालतं. पण सेंट्रलचं असेल तर चांगली गोष्ट आहे, अजून महिन्याभराचा वेळ आहे, रिन्यू करून घ्या. आता काही लोकांनी सर्टिफिकेट 2013 मध्ये काढले. 2013 मध्ये ओल्ड फॉर्मॅट होता. तर माझं म्हणणं आहे की हा पण धकून जातो, पण स्टील माझं म्हणणं आहे की न्यू फॉर्मॅटमध्ये काढून घ्या, अपडेट करून घ्या. 2025-26 मध्ये काढलं चालतं, काय प्रॉब्लेम नाही. हां, तुम्हाला मात्र लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनच्या अगोदरचं लागतं का? नाही, असं काही नाही, तुम्ही नंतर पण काढलं चालतं, पण नवीन काढून घ्या. आणि मी म्हणतोय कशाला रिस्क घेता, काढून घ्या की नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदरचं. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी सेंट्रलमध्ये SC ST ला सुद्धा नॉन क्रिमिनल असतं. मग नॉन क्रिमिनल जर असेल तर तुम्ही नॉन क्रिमिनल लिमिटमध्ये बसत असाल तर आणि तरच SC ST फॉर्म भरा. जर तुम्ही नॉन क्रिमिनलची लिमिट क्रॉस करताय तर मग त्या केसमध्ये दादांनो तुम्हाला सुद्धा जनरलमधून अप्लाय करावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एज लिमिट. समजा तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीतून अप्लाय करायचंय तर तुमची एज लिमिट अनरिझर्व कॅटेगरीचीच बसली पाहिजे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बाकी SC ST कॅटेगरीसाठी एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. महत्त्वाची गोष्ट आहे EWS आणि OBC कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी, बाकी जनरल कैटेगरी काही नहीं है. आता यही सब चीज़ें हम हिंदी में सीखेंगे, यही हम चीज़ें हम हिंदी में एक्सप्लेन करते हैं. अब हिंदी में अगर बोलना है तो सबसे बड़ी बात है कि अगर मैं 5 February 2026 में ये वीडियो बना रहा हूँ तो इसका मतलब है मैं 2026 में भी चल रहा हूँ, लेकिन मेरा फाइनेंशियल ईयर जो आता है वो आता है 2024 और 2025. लाइक अगर मैं आज इनकम टैक्स भरने जा रहा हूं, अगर मेरा इनकम टैक्स मैं आज भर रहा हूं, गवर्नमेंट को मैं आज टैक्स पे कर रहा हूं, तो मेरा टैक्स जाएगा 2024-2025 के इनकम का. तो अगर मुझे आज कोई सर्टिफिकेट निकालना है तो वो 2024-2025 फाइनेंशियल ईयर का निकलेगा, भले ही मैं सर्टिफिकेट आज निकाल रहा हूं. सो 1 अप्रैल 2025 से 1 अप्रैल 2025 से जो भी सर्टिफिकेट्स आपके निकलेंगे उसके बाद के डेट के, वो सभी सर्टिफिकेट फाइनेंशियल ईयर 2024-2025 के लगेंगे. तो अगर आप ओबीसी कैटेगरी से बिलोंग कर रहे हो, आप अगर ओबीसी कैटेगरी से बिलोंग कर रहे हो तो आपके लिए आपको कंपलसरी लगेगा सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट. अब ये सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट किस फाइनेंशियल ईयर का होना चाहिए? तो 2024-2025 का होना चाहिए, और वो सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन का होना चाहिए. लाइक अगर आरबीआई ऑफिस अटेंडेंट का लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन था 4 फरवरी 2026 सॉरी, तो उसके पहले में सर्टिफिकेट मेरे पास में वो सर्टिफिकेट होना चाहिए. ये कहीं पे अपलोड करने की जरूरत नहीं है, लेकिन सर्टिफिकेट उस डेट के पहले का ही होना चाहिए. अगर मैं आरबीआई असिस्टेंट के लिए अप्लाई करना चाह रहा हूं तो आरबीआई असिस्टेंट के लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन मान लो है 1 मार्च 2026, तो मेरे पास में ओबीसी कैटेगरी, सेंट्रल ओबीसी कैटेगरी का सर्टिफिकेट 1 मार्च 2026 के पहले का होना चाहिए. अगर उसके आगे वाले डेट का या फिर मेरे को सर्टिफिकेट नहीं मिल रहा है तो आपको अप्लाई करना है जनरल कैटेगरी से. अगर ऐसे आप नहीं कर रहे हो और वो आप क्राइटेरिया में नहीं बैठ रहे हो तो आपका सिलेक्शन कैंसिल हो सकता है, पहली बात. दूसरी बात, आपका सेंट्रल ओबीसी का इनकम लिमिट आता है 8 लाख तक का. इसमें सिर्फ पेरेंट्स का इनकम कंसीडर होता है, आपके मामा और पापा दोनों का. आपका खुद का इनकम इसमें कंसीडर नहीं होगा. लाइक आप किसी ऑर्गेनाइजेशन में काम कर रहे हो और आपको 10 लाख का पैकेज है तो भी आप सेंट्रल ओबीसी में डाल सकते हो, क्योंकि आपके पेरेंट्स का इनकम 8 लाख से नीचे है. दूसरी बात, सेंट्रल ओबीसी कैसे होता है? सेंट्रल ओबीसी का जो फॉर्मेट है वो आइदर 1 पेज का भी हो सकता है या फिर 3 पेज का भी हो सकता है. इस पे ऊपर लिख के आएगा गवर्नमेंट ऑफ इंडिया और नीचे लिख के आएगा नॉन क्रिमिनल सेक्शन. ही और शी डज नॉट बिलोंग टू नॉन क्रिमिनल सेक्शन. तो ये नॉन क्रिमिनल सेक्शन के लिए नॉन क्रिमिनल का अलग से सर्टिफिकेट की जरूरत है नहीं, सेंट्रल ओबीसी में दोनों एडजस्ट हो जाता है. तो ये है ओबीसी कैटेगरी की कैंडिडेट के लिए. अगर आप ईडब्ल्यूएस से बिलोंग कर रहे हो तो ईडब्ल्यूएस के लिए भी सेम क्राइटेरिया है कि आपको सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लगेगा, जिसका फॉर्मेट ऐसे होता है. ऊपर लिख के आएगा गवर्नमेंट ऑफ, आइदर आप यूपी से बिलोंग कर रहे हो, यूपी, एमपी या फिर गवर्नमेंट ऑफ इंडिया, और नीचे लिख के आएगा आपका जो भी कास्ट है
वो सेंट्रल लिस्ट में ओबीसी में आता है, ऐसे आप लिख के लेके लाएंगे, मतलब वो सर्टिफिकेट में वो सब इंक्लूडेड होता है। तो लास्ट में जो पैराग्राफ आएगा वो इस तरीके का आएगा कि लाइक मान लो मुझे पता नहीं है, बस मुझे पता नहीं है कि आता है नहीं आता है, बस मैं फॉर एग्जांपल बोल रहा हूं, लाइक हरियाणा में जो जाट कम्युनिटी आता है, अगर जाट कम्युनिटी ओबीसी में आता है सेंट्रल लिस्ट में, तो यहां पे क्लियर मेंशन होना चाहिए कि जाट कम्युनिटी बिलोंग्स टू ओबीसी कैटेगरी इन सेंट्रल लिस्ट, ऐसे लिख के आना चाहिए, वही करेक्ट फॉर्मेट होता है। अब ये कम्युनिटी कौन सी कैटेगरी में आती है मेरे को मालूम नहीं है, फॉर एग्जांपल मेरे को अभी याद आया, मतलब जहन में आ गया कि जाट कम्युनिटी के बारे में बोलना चाहिए तो मैंने बोल दिया, बाकी वो कम्युनिटी कौन सी कैटेगरी में आती है मेरे को पता नहीं है, बस मैं फॉर एग्जांपल आपको बोल रहा हूं। लाइक महाराष्ट्र में फॉर एग्जांपल धनगर कैटेगरी है, तो वो ईडब्ल्यूएस में सेंट्रल लिस्ट में आती है। फॉर एग्जांपल धनगर नहीं आता है, एक्चुअली मराठा आता है, तो मराठा कैटेगरी जो है वो अगर सेंट्रल लिस्ट में आ रहा है तो वहां पे लिख के आना चाहिए कि मराठा कैटेगरी बिलोंग्स टू सेंट्रल ईडब्ल्यूएस लिस्ट, बिलोंग्स टू ईडब्ल्यूएस इन सेंट्रल लिस्ट। ईडब्ल्यूएस के बारे में हम लोग बात कर रहे हैं, धनगर कैटेगरी वैसे ओबीसी में आता है, ठीक है, तो ये बात क्लियर है। और इनकम जो है फैमिली का कंसिडर होता है, यहाँ पे आपका खुद का इनकम नहीं कंसिडर होगा, फैमिली का मतलब आपके पेरेंट्स का और आपका सबका इनकम कंसिडर होगा। तो ये चीजें हैं ईडब्ल्यूएस कैटेगरी के लिए, ये क्राइटेरिया है। और यहाँ पे भी सबसे इंपॉर्टेंट बात है कि आपके पास में जो सर्टिफिकेट होना चाहिए वो बिफोर द लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन होना चाहिए। अगर वो एप्लीकेशन के पहले आप मतलब लास्ट डेट ऑफ एप्लीकेशन के पहले आपके पास सर्टिफिकेट है नहीं, तो आपको भी अप्लाई करना है फ्रॉम जनरल कैटेगरी। अगर ऐसे आप नहीं कर रहे हो तो आपका सिलेक्शन कैंसिल हो सकता है एट द टाइम ऑफ डॉक्यूमेंट वेरिफिकेशन, तो ये बहुत इंपॉर्टेंट है। बाकी जो एससी और एसटी कैटेगरी के स्टूडेंट्स हैं उनके लिए ऐसे कुछ खास क्राइटेरिया है नहीं, बस आपका नाम जो एससी कैटेगरी में और एसटी कैटेगरी में आपका जो भी कैटेगरी है वो सेंट्रल लिस्ट में आता है कि देख लीजिए एक बार, और सर्टिफिकेट आपने बहुत पुराने निकाल के रखा होगा तो आपको उसको रिन्यू कर लेना है। इसका भी सेंट्रल का सेमी फॉर्मेट होता है, उसका कोई अलग फॉर्मेट होता नहीं है, लेकिन फिर भी आप सेफ्टी के लिए फ्यूचर रेफरेंस के लिए आप क्या करिए कि ये दोनों सर्टिफिकेट जो मतलब अगर आप एससी कैटेगरी से बिलोंग करते हो या फिर एसटी कैटेगरी से बिलोंग करते हो तो आप ये सर्टिफिकेट बस रिन्यू करवा दीजिए। बस यही इंपॉर्टेंट दो चीज़ें थी ईडब्ल्यूएस के लिए और ओबीसी के लिए, बाकी एससी एसटी कैटेगरी का वो एडजस्ट हो जाता है। बाकी ऐसे ही वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करके रखिए, और वीडियो कैसे लगा कमेंट बॉक्स में लिखिए, और अच्छा लगा तो लाइक करना मत भूलिएगा। मिलते हैं अगले वीडियो में, तब तक टेक केयर एंड बाय बाय।